नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। ठाणे शहरातील टेंबी नाका परिसरामध्ये असणाऱ्या स्वर्गीय धर्मवीर आनंदगे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला 48 वर्षाचा कालखंड लोटलाय। त्या अनुषंगाने अनेक राजकारणी मंडळी या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर अनेक मंत्री महोदय या ठिकाणी आलेले। अशा वेळेला मंत्री महोदयांच्या मनात नक्की काय भाव जोडलेत आपण जाणून घेऊया। ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की समाजातल्या विविध स्तरातले लोक पूरग्रस्तांकरता मदत करत आहेत। आता मी गेले 2 दिवस जेवढ्या नवरात्री मंडळांना भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्या मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीकरता चेकच्या स्वरूपात निधी दिलेला आहे। महाराष्ट्रातलं मन हे संवेदनशील मन आहे आणि आपल्या एखादा भाऊ जर अडचणीत असेल तर आपलं कर्तव्य समजूनही लोक मदत करतात। आणि याच्यामध्ये काही तर अतिशय गरीब लोक देखील पुढे आलेले बघितलेले आहेत। कोणी आपला 1 महिन्याचा पगार दिलेला आहे। अगदी लहानशा मुलांनी तर आपलं गुल्लक देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे। मला वाटतं ही संवेदनशीलता खूप महत्वाची। ठाण्याच्या टेंबी नाक्यावरती दुर्गेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी गेले 48 वर्ष जी परंपरा सुरू केलेली स्वर्गीय धर्मवीर आनंदगे यांचा प्रवास 48 वर्ष टेपला। आजच्या दर्शनाच्या निमित्तानं बरेच शेठ गोगवले शेठ माझ्यासोबत जोडलेत। सर, काय वाटतंय संपूर्ण महाराष्ट्रावर अशा पद्धतीचं आसामी संकट शेतकऱ्यावर कोसळले, दुर्गेश्वरीला आपण काय साकडं एवढंच घातलेलं आहे की आता पाऊस थांबावा आणि जे शेतकरी अडचणी सापडलेले आहेत त्यांना सावरण्यासाठी आम्हाला बळ दे, ताकद दे आमच्या महायुतीला। आणि प्रत्येक शेतकऱ्याला जी काय मदत आहे ती आज आमच्या कॅबिनेटमध्ये ठरलेली आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही मंत्रिमंडळाचे सर्व। आणि कधी नव्हतं एवढा मोठा अपघात या मराठवाडा असेल, विदर्भातला उत्तर महाराष्ट्र या सगळीकडे झालेला आहे। स्वतः साहेब गेले होते, आम्ही गेलो होतो, मुख्यमंत्री सगळेच गेले होते। कारण आपल्याला जर कल्पना आहे की जिथे पहिला कुठेही प्रसंग येतो तिथे पहिलं कोण जात असेल तर एकनाथ शिंदे साहेब, हे कोणाला नाकारता येत नाही आहे। मग तो पहिलगामचा हल्ला असो किंवा आमच्या महाडचा महापूर असो। आणि मग साहेबांनी नुसतेच गेले नाहीत तर जवळजवळ 10,000 किट बरोबर घेऊन वाटप पण झालेलं आहे। आणि आता जवळजवळ 20,000 किट बनवायचे काम सुरू आहे। तर मंडळी, प्रत्येकाला असं वाटतं की असं संकट कोणावरती नसावं। कारण आम्ही ज्या वेळेला पाहिलं ज्याचं होत्याचं नव्हतं झालेलं होतं, मी तर माडा आणखीन बार्शी हे 2 तालुक्याला मी साहेबांना सांगितलं मी तिकडे जातो। प्रताप सरनाईक साहेब हे धाराशिवला भूम परांड्याला गेले होते। असे प्रत्येक जण आपापल्या परीने जाऊन भेटी देऊन आले, तिथली वस्तुस्थिती पाहिली, जेवढं ज्यांना जसं काही सहकार्य ते केलंय। आणि आता ठोस मदत आम्ही काही दिवसामध्ये देतोय आणि ती सगळ्यांना परिपूर्ण होईल अशा प्रकारे देऊ। टेंबी नाक्याच्या वर असणाऱ्या दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी निलेश सांबरे साहेब आलेले आहेत। सांबरे साहेब, काय होतंय महाराष्ट्रामधून जवळजवळ अनेक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला अनेक संस्था धावून आलेल्या आहेत। काय वाटतं आपण देवीला काय साकडं घालतो? आम्ही देवीला हेच साकडं घातलंय का आम्ही जे शिक्षण आणि आरोग्यावर काम करतो, आता दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरात्रीनंतर शिक्षणाचे शैक्षणिक साहित्य आहे ते पुरवण्याचं काम करू, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करू। त्याचबरोबर आमच्या भगिनी आहेत, त्या भगिनींना आज कपडा लत्ता संपूर्ण गेलेले ते पुरवण्याचं काम जिजाऊ मार्फत आणि शिवसेना मार्फत करण्यात येईल। माझ्यासोबत माजी महापौर मीनाताई शिंदे माझ्याशी जोडलेले। ताई, काय वाटते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या एका कर्तृत्वशील व्यक्तिमत्वाने प्रवास करून या ठिकाणी आपल्याकडे प्रवेश घेतलेला आहे, सांबरे साहेब आपल्यासोबत आलेले आहे आणि आज प्रथमच या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे, काय आनंद होतो? खऱ्या अर्थाने आनंद होतोय, कारण निलेश सांबरे यांना बऱ्याच वर्षापासून मी ओळखते। मला असं वाटतं मूळ प्रवाहात यायला थोडा उशीर लागला, पण मला असं वाटतं की वेळेवर आलेले आहेत आणि आता शिवसेनेबरोबर ते काम करतात। पण खऱ्या अर्थाने जी शिवसेनेची जडणघडण आहे त्या माध्यमातूनच ते गेले अनेक वर्ष काम करतायत। लोकांच्या जसं सांगितलं की राजकारणामध्ये आम्ही लोक 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असतो, तर यांचं 100% समाजकारण चाललेलं असतं आणि ही जोड पाहिजे होती शिवसेनेला। आणि त्या माध्यमातून आता त्यांनी प्रवेश केल्यानंतर तसा प्रवाह त्यांनी चालू केलेला आहे। तर खरं तर आम्हाला बरं वाटतंय की आता ते आमच्या बरोबर आहेत आणि आमच्या बरोबर काम करतात म्हणून।
आणि म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुक्यामध्ये ज्यावेळी एखादी घटना घडते आणि तिथं मदतीचा जो पहिला हात असतो, मदतीची साथ असते, आणि म्हणून सांबरे साहेबांचा हा प्रवास आहे तो जनसामान्यांना थक्क करून देणार आहे. पण त्याबरोबरच आज आपण बघू की शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मात्र अनेक शिवसेनेची ताकद आपल्याला कुठेतरी वाढलेली बघायला मिळते. कॅमेरामॅन प्रेरणा थोरात, मी रिपोर्टर सागर पाटील, टेंबी नाका, ठाणे.